श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 63। संपूर्ण चरितामृत केवळ ग्रंथ नव्हे तर प्रबंध। शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरोपूरकडे निघतात त्यावेळी भौतिकदृष्ट्या ते जरी एकटेच वाटचाल करताना दिसतात, तरी श्रीपाद सूक्ष्म रूपात त्यांच्या सोबत होते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 17 मध्ये कन्याकुमारी येथून आदेश घेऊन निघालेले शंकर भट्ट कुरोपूरच्या बरेच जवळ पोहोचलेले असतात त्यावेळी त्यांना रस्त्यात एक अबला, संकटात सापडलेली स्त्री सुशीला भेटते। शंकर भट्ट तिचं 2 गुंड भावांपासून संरक्षण करतात। प्रत्यक्षात तिला ती दत्तनाम संकीर्तन करत चालत असताना काही वेळ आधी रविदास नावाचा कुरोपूर येथे राहणारा श्रीपादांचा रजक भक्त रस्त्यात औदुंबराखाली तिचं नाम संकीर्तन ऐकत उभा असलेला भेटलेला असतो व तो तिला म्हणतो देखील की मी दत्तभक्त आहे, कुरोपूरला राहतो, मी आता कुरोपूरलाच जात आहे, तुला वाटत असेल तर तूही माझ्या बरोबर येऊ शकतेस। पण सुशीला त्याच्यावर शंका घेऊन त्याला तिथून निघून जायला सांगते व तो देखील दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर म्हणत निघून जातो। वास्तविक रविदासाच्या रूपात श्रीपाद श्रीवल्लभ तिचं संरक्षण करायला आलेले असतात, कारण ती दत्तनाम संकीर्तन करत चालत असते। पण ती त्यांचा सल्ला नाकारते, म्हणून त्या 2 गुंड भावांचा बंदोबस्त दुबळ्या शंकर भट्टांकडून करून घेतात। शंकर भट्टांच्या पुण्याईमुळे ते दोघे कृष्णा ओलांडून कुरोपुरात श्रीपादांना पाहू शकतात। तसं पाहता शंकर भट्ट कन्याकुमारी ते कुरोपूर हा भला मोठा 4 वर्षांचा पायी प्रवास करून पहिल्यांदाच कुरोपुरात पोहोचून श्रीपादांना पहिल्यांदा पाहत असतात। या परिस्थितीत देखील मवाळ स्वभावामुळे त्या 2 गुंडांचाही श्रीपाद दर्शनाने उद्धार व्हावा ही शंकर भट्टांची तळमळ असते। श्रीपाद त्या 2 गुंडांना चरण स्पर्श करून नमस्कार करू देत नाहीत। श्रीपाद त्यांना सांगतात की या जन्मात तुम्हाला मला स्पर्श करण्याचं भाग्य नाही, पण माझ्या पुढील शिर्डी येथील संपूर्ण सद्गुरू साईबाबा अवतारात मी तुमचा उद्धार करेन। तुम्ही बडे बाबा व अब्दुल बाबा नावाने माझ्या जवळ याल, असा हा श्रीपाद संकल्प। 1336च्या काळात या पवित्र भारत भूमीतील कोणताही भूभाग श्रीपादांच्या नजरेआड नव्हता। श्रीपाद पिठापुरात, शंकर भट्ट दक्षिण कर्नाटकात, कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वर, चिदंबरम, तिरुपती, श्रीशैलम, विजयवाडा, राजमहेंद्री, काकीनाडा, सामलकोट, प्रयाग संगम, बद्री क्षेत्र, नेपाळ, गोकर्ण, महाबळेश्वर, गुरुवायूर, शिर्डी, प्रज्ञापूर, अक्कलकोट, गंधर्वपूर, गाणगापूर, शिवग्राम, शेगाव, मंत्रालय आणि अशा एकूण सर्व भारतभूमीवर श्रीपाद संचार त्या काळीही होता, आजही आहे व असाच राहणार आहे। श्रीपाद श्रीवल्लभ मानवी बुद्धीच्या पलीकडील विषय आहे हे खरे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।